ओके, म्युच्युअल फंड बद्दल थोडं काय सांगू शकाल? हां, म्युच्युअल फंड इज द हॉटेस्ट टॉपिक ऑफ टुडे. कारण कसं आहे माहिती आहे की इट्स अ मिडवे थिंग. आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कसं आहे की डेट आहे ते सोपं आहे, त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला विचारच नाही करावा लागत. पण त्याच्यात रिटर्न्स पण तसेच आहेत. ओके टाईप्स रिटर्न्स आहेत. दुसऱ्या एक्स्ट्रीमला आहे की जर तो एक्स्ट्रीम बघितला तर आहेत स्टॉक्स. फॅन्टॅस्टिक रिटर्न्स. पण त्याच्यासाठी सगळ्यांचीच ती कुवत नाही आहे, अंडरस्टँडिंग नाही आहे. इट इज अ व्हेरी इंट्रिकेट सब्जेक्ट. आणि ते कसं आहे ना की दॅट इज व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड. जर मी स्टॉक्समध्ये किंवा शेअर्समध्ये जेव्हा पैसे घालते तेव्हा काय होतं, आय एम डिपेंडेंट ऑन वन कंपनी. से फॉर एक्झाम्पल जसं अदानीचं हिडनबर्गच्या वेळेला झालेलं. इफ माय इन्व्हेस्टमेंट वॉज इन टू अदानी स्टॉक्स, इट वॉज डुईंग रिअली वेल. पण हिडनबर्गचं झालं ते जेव्हा सगळं बाहेर आलं तेव्हा द स्टॉक्स प्लमेटेड. सो ज्याची तेवढी अंडरस्टँडिंग नाही आहे किंवा कपॅसिटी नाही आहे त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम आहे ना. स्टॉक्स पडले तर त्याच्यासाठी एक वेगळा माइंडसेट लागतो. स्टॉक्स प्युअर अँड प्युअरली इन्व्हेस्टिंग इन स्टॉक्ससाठी. ह्या दोघांचा जर अगदी सुवर्ण मध्यबिंदू जर बघितला तर आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्समध्ये काय होतं की आपल्याला जो स्टॉक्सचा बेनिफिट आहे तोही मिळतो, पण आपली जी रिस्क आहे ती आपली डायव्हर्सिफाय झालेली असते. म्युच्युअल फंड बेसिकली काय असतं की इट इज अ बास्केट ऑफ स्टॉक्स. म्हणजे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये 20 ते 40 वेगळे स्टॉक्स असतात. ते आपल्यासाठी एक फंड मॅनेजर जो आहे तो मॅनेज करतो की आज कुठला स्टॉक घ्यायचा, उद्या कुठला विकायचा. आपल्या डोक्याला तो ताप नाही आहे. म्युच्युअल फंड इज अ बास्केट. जे आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकले, वी आर गेटिंग द बेनिफिट ऑफ द रिटर्न्स ऑफ द स्टॉक मार्केट अँड वी आर ऑल्सो सॉर्ट ऑफ प्रोटेक्टेड अगेन्स्ट द डाऊनफॉल्स ऑफ द स्टॉक मार्केट. म्हणजे एखादा स्टॉक मला जर 20% रिटर्न देत असेल तर म्युच्युअल फंड मे बी मला 15% देईल. पण ॲटलिस्ट आय एम सेफ. ते ॲव्हरेज आउट करतं. ॲव्हरेज आउट होतं. ॲव्हरेज आउट इज डिफरंट. ह्याच्यामध्ये काय होतं की युअर रिस्क इज मिटिगेटेड. कारण इट इज लेव्हरेज्ड. बेसिकली लेव्हरेजिंग होतं. कारण आपल्याला एका स्टॉकवर आपण डिपेंडेंट नाही आहोत. मल्टिपल स्टॉक्स आहेत अँड देयर समबडी हू इज मॅनेजिंग इट फॉर अस. इट इज नॉट पॅसिव्ह. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.